अविनाश, ही जी बातमी आता समोर आलेली आहे की काही संशयितांना दिल्ली पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये पकडलेलं होतं, कारवाई केली होती, अनेक ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली होती। आयसिसच्या 4 दहशतवाद्यांचा सुद्धा यात समावेश आहे। स्फोटकं जप्त करण्यात आल्याचं समजलेलं होतं। मात्र मग आता दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात कारमध्ये हा जो स्फोट झाला, काय नेमका या सगळ्या मागचा अर्थ आहे? यामध्ये काय नेमकं समोर येतंय? प्राथमिक गोष्टी नेमक्या काय समोर येत आहेत? अजिंक्य, महत्वाची बातमी म्हणजे या ब्लास्टमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्या समोर येते। म्हणजे या ब्लास्टची तीव्रता ही मोठी असू शकते। त्यासोबतच काही दिवसापूर्वी म्हणजे एक 4-5 दिवसापूर्वी 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली पोलिसांनी काही कारवाई करत दिल्लीतल्या काही जण संशयितांना ताब्यात घेतलेलं होतं। त्यात आयसिसच्या 4 दहशतवाद्यांचा समावेश होता। मोठ्या प्रमाणावर स्फोटकही जप्त करण्यात आली होती, त्याची बातमी पण आपण दाखवलेली होती। पण त्यामुळे याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संशय अधिक बळावतोय। त्यासोबत गुजरात एटीएसने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर काही अतिरेकी ताब्यात घेतलेले होते, संशयित अतिरेकी ताब्यात घेतलेले होते। त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात स्फोटकही सापडलेली होती, हत्यारही सापडलेली होती। त्यामुळे त्यामुळे संशय अधिक मोठा होऊ शकतो की लाल किल्ल्याजवळ हा स्फोट नक्की कशामुळे झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।